मॉर्निंग. मी गौरी स्वागत करते तुमचं गौरी अँड होम या चॅनलमध्ये. आणि ऊन बघा किती वाढले, भरपूर ऊन चालू झालेले, उन्हाळा चालू झालेला आहे आणि उकडायला पण लागले भरपूर. तर आता सगळं झालं, डीप क्लिनिंग वगैरे सगळं, देव बोलणं, हे पोळ्या वगैरे सगळं झालं. ॲनिव्हर्सरी झाली. स्पेशल काय केलं नाही वेगळं, आपलं नॉर्मलमध्ये माझ्या मैत्रिणीनं सेलिब्रेशन केलं. जर व्हिडिओ बघितला नसेल तर मी अपलोड केलेला आहे, बघा हा व्हिडिओ. छोटंसं सेलिब्रेशन आहे. आणि तर आता मला आज भाकऱ्या करायच्या आहेत आणि आता घरातली कामं जी असतात वरची ती सगळी आवरलेली आहेत. अजून पसारा आहे कट्ट्यावर थोडा थोडा. आणि आता ऊन वाढलेलं आहे. जेवले आता मी, जेवण झालं, कारण मला आता दिवसभर आज भाकऱ्या करायच्या आहेत. तर म्हटलं तर जरासं ताक करून पिते. खरं तर चहाची तलफ आली होती, पण आता नको. सकाळी एकदा चहा घेतलेला आहे, रोज 2 वेळा चहा व्हायचा ह्याच्या आधी, पण आता उन्हाळा वाढलेला आहे त्यामुळे चहा बंद करून ताक, दही असे थंड पदार्थ घ्यायला पाहिजे. कारण चहामुळे उष्णता खूप वाढते आणि मग सगळे प्रॉब्लेम चालू होतात. उष्णता, टाच फुटणं. टाच तर थंडीच्या दिवसात पण फुटते आणि जर आपण चहा जास्त पित असलो तर चहामुळे पण टाच फुटते असं माझ्या नवऱ्याचं म्हणणं आहे. तर त्यांनी मला सक्त ताकीद केलेली की गौरी चहा कमी कर, बंद कर, तू चहाच बंद कर. पण आम्ही कोल्हापुरी आहे, आम्हाला चहा बंद करून चालत नाही, चहा पाहिजेच. दिवसातनं 2 वेळा तर का होणार चहा पाहिजेच. तर आता मी चहा नाही पिणार, आता ताक जरासं करून पिणार. तर चला मी ताक बनवते आता. घरच्याच दहीचं इथं मी ताक केलेलं आहे. ताकामध्ये आता मी आलं, लसूण, मिरची, जिरं याचा मसाला म्हणजे ठेचून मसाला केलेला आहे, तो मसाला घातलेला आहे. त्याचबरोबर धनजिरे पावडर आणि वरून थोडीशी कोथिंबीर आणि चवीला मीठ आणि साखर पण घातलेली आहे. आणि जरासं ढवळलेलं आहे. आता उन्हाळ्यामध्ये चहा वगैरे कमी करून ताकावर जोर दिलेलं चांगलं आहे. ए गोलू, गोलू तूच आहेस? हां, दीदीची शॉल सोड. किती दीदीची शॉल? होय, दीदीची आहे ही शॉल? नाही, तुझी आहे? कुणाची आहे? गोलू, आता एक ग्लास ताक पिलं की मला संध्याकाळपर्यंत काहीही खायची गरज नाही. जेवण पण व्यवस्थित झालेलं आहे आणि ताक घेतलं की आता संध्याकाळपर्यंत काही मला भूक लागणार नाही. त्यामुळे मी कंटिन्युअसली भाकऱ्या करू शकणार आहे आणि मला कराव्याच लागणार आहेत भाकरी. आता थंडगार ताक प्यायला इतकं छान वाटतं ना, आणि घरचंच असल्यामुळे जास्त आंबट पण नाही आहे आणि खूप मस्त लागत आहे. असं म्हणतात की दुपारी जर आपण ताक भाकरी खाल्लं ना तर आपलं वाढलेलं पोट असते ते कमी होते, म्हणजे चरबी पोटाची कमी होते. सलग 10 दिवस हा उपाय करून बघायचा आहे. मला पण बघायचं होतं, कधी ट्राय करेन. पिल्लू मण्याबरोबर थोडा टाईमपास करून आता मी माझ्या कामाला लागलेले आहे. इथं आता वाजलेत 12. तर इथं पाणी ठेवत आहे मी भाकरीसाठी, कारण मी ज्या भाकऱ्या करते कडक भाकऱ्या त्याच्यासाठी असं पाणी करून घ्यावं लागतं. पाणी उकळून त्यामध्ये पीठ घालायचं असतं शिजवायला, जसं आपण पापडाचं पीठ करतो तसं करायचं असतं. आणि त्यामध्ये आता मी हळद आणि मीठ घातलेलं आहे, कारण मिठाने जरा चांगली चव येते. जर तसंच केलं तर भाकऱ्या असं एवढं काय टेस्ट लागत नाही. त्यामुळं मीठ आणि थोडं हळद, कारण बाजरी काळपट असते तर त्याच्यामुळे भाकऱ्या काळ्या होतात. तर त्याच्यासाठी हळद थोडीशी घालायची असते, त्याच्यामुळे कलर छान येतो, असं हिरवा असा कलर येतो त्यासाठी.
इथं पीठ शिजवून आता मी पीठ मळून घेतलेलं आहे मशीनमध्ये थोडंसं, आणि मशीनमधनं काढून आता परत जरासं परातीमध्ये घेऊन आणि जरासं मळणार, आणि जरासं मळायला पाहिजे होतं मी मशीनमध्येच, पण गडबडीनं काढलं मी लगेच. तर आता जरासं परातीत मळते आणि लगेच प्रेस करायला घेते. आज मला 70 भाकऱ्या करायच्या आहेत, कारण मी कालच 30 भाकऱ्या केल्या होत्या. आता उरलेले 70 आज करायचे आहेत, कारण मला 100 भाकऱ्यांची ऑर्डर होती. शुक्रवारी सकाळी मला द्यायचं आहे, तर त्याच्यासाठी मला आज कोणत्याही परिस्थितीत भाकऱ्या करायच्याच आहेत. तर आता सुरुवात तर केलेली आहे, संध्याकाळपर्यंत होऊन जातील. तेवढा माझा हात आहे आणि कॉन्फिडन्स पण आहे मला की माझ्या भाकऱ्या होतात. तेवढ्या 100 भाकऱ्या केलेल्या आहेत मी एका दिवसात एकटीने. त्यामुळं मला तेवढा कॉन्फिडन्स आहे आणि माझं काम होणार म्हणजे होणारच. आता पटापट सगळ्या भाकऱ्या प्रेस करून घेते. पेपर संक्रांतीच्या वेळेला खराब झालेले आहेत, थोडे खराब होऊन फाटून गेलेले आहेत. आता आहेत अवेलेबल 22 पेपर आहेत, त्यामुळे 22 भाकऱ्या पडतात, म्हणजे प्रेस होऊन पडतात. एक 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 असं प्रेस करत जाणार मी, आणि तुम्हाला बघायला मिळेल पुढे किती भाकरी मोठी होते आणि किती छान होते. याला काहीही तेल पीठ वगैरे काहीही लावायची गरज नसते. डायरेक्ट गोळा घ्यायचं, त्याच्यावर ठेवायचं मध्ये, आणि खाली माझ्या पायात पॅन्डल आहे, ते पॅन्डल प्रेस करायचं, आणि तिथं हाताजवळ माझे बटन आहे, ते बटन चालू करायचं. म्हणजे ती जी प्लेट आहे ती प्लेट फिरते, आणि प्लेट फिरली की मग भाकरी मोठी होते. तर ना माझ्या मिस्टरांनी जेव्हा मला भाकरीचा बिझनेस चालू करून दिला ना, तर तेव्हा मी माझं मशीन 8 दिवस आधी आम्ही ऑर्डर केली होती, आणि 8 दिवस मी सर्च करत होते मोबाईलवर, यूट्यूबवर, की भाकऱ्या ह्याच्यावर कशा करायचं असतात, कसं पीठ मळायचं असतं, कसं भाजायचं असतं. तर इतके व्हिडिओ बघितले की मला एक पण व्हिडिओ असा मिळाला नाही की ज्याच्यात संपूर्ण माहिती दिलेली आहे. मला वाटते हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे की संपूर्ण माहिती मी दिलेली आहे. अजून याच्यापेक्षा डीपमध्ये माहिती मी देऊ शकते. मला रात्री झोपेतनं 2 वाजता जरी उठून गौरी भाकरी करून दे असं म्हणून सांगितलं तरी पण मी करून देऊ शकते. इतका माझा हात बसलेला आहे भाकरीवर, आणि कॉन्फिडन्स पण आहे. पण कधी कधी कंटाळा येतो माझ्या भाकऱ्या करायला, त्याच्यामुळे आता सध्या स्टॉक नाही आहे. तर आता अर्जंट द्यायचं होतं, त्याच्यामुळे मी करायला घेतला. आणि ही भाकरी अशी भाजावी लागते, आपली रेग्युलर भाकरी चपाती आपण भाजतो तसं भाजून चालत नाही, कारण हे भाजत नाही जास्त. आपल्याला कुठं कच्चं आहे कुठं भाजलेलं आहे असं चेक करून मस्त भाजावं लागतं. इथंपर्यंतच मी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवला, आणि आता तिथनं पुढं बघा सगळ्या भाकऱ्या केल्या पटापटा. जवळजवळ 90 भाकऱ्या झाल्या, आणि आता सगळा पसारा पडलेला आहे, तो सगळा पसारा काढायचा आहे. तिथं तुम्हाला बॉक्स दिसला असेल, बॉक्स आहे खाली, तो बॉक्स तेवढा पूर्ण भरून वरती तेवढ्या भाकऱ्या आहेत, आणि गॅस कटरने थोड्या भाकऱ्या आहेत. तेवढ्या सगळ्या भाकऱ्या मी केल्या, आणि आता हा पसारा सगळा काढून मला भांडी घासायची आहेत. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंट करून सांगायला विसरू नका. जर कोणी गृहिणी घरबसल्या असं काम करू शकतात, ज्यांना आवड आहे, ज्यांना वेळ मिळतो, आपली घरातली कामं झाल्यानंतर आपण ही कामं करू शकतो. जेव्हा आमचं हॉटेल नव्हतं तेव्हा मला काय एवढा लवकर माझी सगळी कामं आवरायची सकाळी, आणि मी लवकर चालू करायची. आता थोडा वेळ होतोय मला भाकरी करायला. तर जर कोणी इंटरेस्टेड असेल तर खरंच असा बिझनेस करा. तुम्हाला कोणाकडे हात पसरायची गरज लागणार नाही. तुमचा खर्च तुम्ही हे करू शकता, काढू शकता आपल्या. आणि आमच्या कर्नाटकात तर खूप खातात बाजरीच्या भाकऱ्या. परत सगळ्या दुर्डी नेण्यासाठी, परत कुणाला जर भेटायला वगैरे जायचं असलं तर आमच्या इकडे भाकरी वगैरे घेऊन जातात. त्यामुळं खूप चांगलं प्रॉफिट आहे ह्याच्यामध्ये, आणि ही एक आयडिया आहे माझ्याकडनं तुमच्यासाठी. तर असा बिझनेस तुम्ही खरंच करू शकता. आणि भाकरी झाल्यानंतर ना लगेच या भाकऱ्या करायला घेतल्या. पप्पांना बाहेर जायचं होतं, डब्बा पाहिजे होता त्यांना, तर मी भाकऱ्या करायला घेतल्या आपल्या ज्वारीच्या मऊ भाकऱ्या. आता या भाकऱ्या झाल्यानंतर ना भांडी वगैरे सगळी साफ करणार, आणि मग परत स्वयंपाक करायला घेणार. दीदी येणार आहेत, दीदी, सानिका, आयुष वगैरे देवाला जाणार आहेत त्यांनी, तर त्याच्यासाठी त्याने येणार आहेत. आता पप्पांना एवढ्या भाकरी करून देणार, त्यानंतर ना सगळा बाकीचा स्वयंपाक करायचा आहे. अजून परत चपात्या करायच्या आहेत, कारण दीदी वगैरे येणार आहेत त्यांच्यासाठी. एक दिवस पूर्ण दिवस मला विश्रांती मिळते, तर एक दिवस पूर्ण दिवस मला कामं असतात. तर असं रुटीन रोजचं माझं चेंज होत असतं. त्यामुळं
असं रोजचं रुटीन सेमच नसतं. आज जसं आहे तसंच उद्या धुणं भांडी स्वयंपाक हे तर रोजचं सगळ्यांचं काम आहे, सगळ्यांचंच काम आहे. पण आपलं रोजचं जे रुटीन आहे ते सगळं चेंज होत असतं. तर माझं तर याप्रमाणे असतं, जर मला भाकरी जास्त करायची असलं तर मी पटापटा सगळं लवकर 9 वाजेपर्यंत कामावरती आणि 9पासून भाकरी करायला घेते. आणि जर करायच्या नसल्या तर मग जरासं टंगळमंगळ करत कामं होतात. कारण प्रत्येक काम परफेक्ट त्याच टायमाला होईल असं सांगता येत नाही, होत नाही, कारण रोजचं रुटीन हे सेम नसतं. तर आजचा ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही व्हिडिओ बघता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही. तसंच जर या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडं जरी काही आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. खरंच जेव्हा मी यूट्यूबवर ब्लॉगिंग चॅनल्स बघायचे तेव्हा वाटायचं की खूप सोपं आहे. म्हणजे असं काही मी त्यांना नावं ठेवायची नाही, पण खूप छान, म्हणजे असं वाटायचं की हां किती छान वाटते बाबा ब्लॉगिंग करायला. काय आपण घरातच असतो तर आपण एवढं ब्लॉगिंग करू शकतोच. पण जेव्हा आपण स्वतः करतो तेव्हाच आपल्याला कळतं की त्यात किती आपल्याला त्यात पण कष्ट आहे. प्रत्येक गोष्टीत कष्ट आहे, कष्टाशिवाय फळ नाही, हे मात्र आहेच, नक्की आहे हे. त्यामुळं कुठलंही काम असू दे, कोणतंही काम असू द्या, त्यामध्ये कष्ट हे घ्यावंच लागतं, त्याशिवाय आपल्याला फळ मिळत नाही. तसंच माझं भाकरीचं पण आहे. भाकरी आपल्याला वाटतं काय भाकरी तर करायचं आहे, पण त्यामध्ये इतकं कष्ट आहे. आणि कष्ट करण्याची तयारी असली तर फळ मिळायला देरी नाही होत, असं माझं म्हणणं आहे. आणि मला ना भाकऱ्या पण करायला आवडतात. मी मागच्या पण एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मला मी जी कामं करते ती मला सगळी कामं करायला खूप आवडतात, मला आवडतात म्हणून करते मी. जसं की मला भाकऱ्या पण करायला आवडतात, माझं इन्कम पण आहे त्यामधून, माझ्या घरची कामं करायला पण आवडतात. त्याचसोबत मला यूट्यूबवर पण काम करायला खूप आवडतं, मला खूप आनंद होतो. हां, माझा एक दिवस आड व्हिडिओ असतो, कधी कधी लेट होतो, कारण मला सवय नाही आहे, त्यामुळं माझं रुटीनली व्हिडिओ जात नाहीत. जसं मला टाईम मिळेल तसं मी एडिटिंग करून व्हिडिओ मी अपलोड करत असते. तर आता मम्मी आलेले आहेत बाजारात आणि बाजार सगळं आता काढून ठेवत आहेत. तर माझं म्हणणं तुम्हाला कसं वाटलं, म्हणजे बरोबर आहे की मी चुकीचं बोलले हे पण मला सांगा. मला कळेल की हां बाबा हाय माझं म्हणणं बरोबर आहे किंवा चुकीचं, काय जे काय असेल ते मला कळेल. तर आता इथं माझ्या भाकऱ्या बघा छान फुगतात, पण मस्त टमटमीत फुगतात, छान लागतात खायला. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मला भाकऱ्या करायला येत नव्हत्या, एक पण भाकरी मला करायला येत नव्हती. लग्नाच्या आधी मी कधीच भाकरी केलेली नव्हती, कारण मम्मीनं माझ्या मला कधी भाकरी शिकवली पण नव्हती आणि तसा कधी प्रसंग पण आला नव्हता माझ्यावर भाकरी वगैरे करण्याचा. आणि तेव्हा माझ्या स्वतःच्या भाकऱ्या बघून मला इतकं वाईट वाटायचं का रे बाबा हे कसल्या भाकऱ्या करतोय मी. आणि आज माझा भाकऱ्यांचा बिझनेस आहे. तर हे फक्त कशामुळे शक्य झाले, कारण माझा हात बसला, प्रॅक्टिसमुळे हे शक्य झाले. त्यामुळं कोणतंही काम आपल्याला सुरुवातीला चांगलं जमत नसतं, त्या कामाला थोडा आपण वेळ द्यावा लागतो. आपण जर त्या कामांना वेळ दिला तर ते काम खूप आपल्याला चांगल्या प्रकारे जमू शकतं. आणि प्लीज माझ्या कुकरला इग्नोर करा, कारण त्या कुकरची जरा शिट्टी खराब झालेली आहे, त्यामुळे त्यामधनं पाणी सगळं बाहेर येतं, त्यामुळे ते तसं पांढरा झालेला आहे, त्यातनं पाणी आलेलं आहे बाहेर. त्यामुळे त्या कुकरला तेवढं इग्नोर करा.